नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील भव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन खोपट परिसरामध्ये करण्यात आलं आहे. स्वामी धर्माचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय उत्साहाने कार्यक्रम सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भोसले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी संध्याकाळी महाआरती या ठिकाणी संपन्न झाली. 7 ते 10 या वेळात जितेंद्र करंजेकर प्रस्तुत खेळात खेळ मानाच्या पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. या प्रसंगी दर्शनाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, माजी आमदार रवी फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, हनुमंत जगदाळे, भरत चव्हाण, हेमंत पवार, विकास रेपाळे, नम्रता भोसले, रीना मुदलियार तसंच खासदार नरेश म्हस्के यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आज आपल्याकडे चैत्र नवरात्रोत्सवामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे. जितूदादा आणि आशुताई यांच्या मार्फत आपण रंगलात रंग रंगला हा पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्या महिला आमच्या प्रभागातल्या घेणार आहेत आणि खूप धमाल करणार आहेत. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाची रेलचेल असते. विविध कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये समाज उपयोगी आम्ही जे सुरक्षक लोकांनी काम केलेलं आहे, समाजातील चांगल्या नगण्य आणि ज्यांना खरंच कोणी विचारत नाही अशा लोकांची कामं आहेत, त्यांना आम्ही समाजरत्नाचे पुरस्कार दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना दिलेला आहे पुरस्कार. इथले प्रचंड आमचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी ह्या सहभाग होतात. रोज नवीन नवीन मेजवानी त्यांना मिळते. काल जर बघितलं तर आमच्याकडे जे आपला पाककला स्पर्धा ही होती, त्याच्यामध्ये क्रेझी फूडी रंजिता ह्या होत्या. त्यांनीही चांगला आस्वाद घेतला. आम्हाला वाटलेलं होतं 50-60 एंट्रीज येतील, परंतु जवळजवळ 125 एंट्रीज आणि आम्हाला नंतर थांबवावं लागलं. हा इतका प्रचंड प्रतिसाद इथल्या प्रभागातील लोकांचा मिळतोय आणि लोक रोज आनंद घेत आहेत, मजा करतायत, मस्ती करतायत. त्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव हा अगदी जोरात आणि मजेत आणि मस्तीत चालला. विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मनोज शिंदे यांचे पत्र देऊन श्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. यावेळेस श्री मनोज शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नुकताच श्री मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांची ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन
व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. क्रीडा MCHच्या ठाणे अध्यक्षपदी सचिन मीरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री मीरानी यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी वीरानी यांची निवड करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय समितीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सचिन मीरानी, सरचिटणीसपदी फयाज वीरानी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राजुल वोरा, अमरसिंग ठाकूर, मनीष खंडेलवाल, सहसचिवपदी मंथन मेहता, खजिनदारपदी जय वोरा, सहखजिनदारपदी मनीष तेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यावसायिक समितीच्या अध्यक्षपदी हिरेन छेडा, सचिवपदी मोनिश शाह, झोपडपट्टी पुनर्विकास समिती अध्यक्षपदी भूषण भानुशाली, सचिवपदी देवेंद्र गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. पहले तो रामनवमी की सबको खूब खूब शुभकामनाएं. मैंने आज थाना के प्रेसिडेंट MCHI क्रेडाई के प्रेसिडेंट का आज मैंने रोल स्वीकार किया है. मैं पहले तो अपने जितने भी बिल्डर फ्रेंड्स हैं उन सबको धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने मुझे वो काबिल समझा और मेरे ऊपर वो भरोसा रखा. हमारे काफ़ी इश्यूज़ हैं जो रेगुलर बेसिस पे वी हैव टू हमको गवर्नमेंट को एड्रेस करना पड़ता है. हमको जो हमारे जितने भी लोग हैं उन सबको जो तकलीफ़ें आएगी उनको हमको इन अ बिग वे प्रेजेंट करना है गवर्नमेंट के पास. जितनी भी हमारे तकलीफ़ें हैं उनको जल्द से जल्द सॉल्व करने की कोशिश करनी है. ठाणे पूर्व परिसरातील कोपरी येथे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवात शुक्रवारी अवघी पंढरी अवतरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहू, आळंदी येथून 350हून अधिक कीर्तनकार वारकरी मंडळी ठाण्यात आली होती. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित वारकऱ्यांचं सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आलं. वारकऱ्यांनीही या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ठाणे पूर्व परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सव 7 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दररोज या उत्सवाला मोठ्या संख्येने मान्यवर भेटी देत आहेत. शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे, मीनाक्षी शिंदे, एकनाथ भोईर, देवगडच्या नगराध्यक्ष स्वाती प्रभू यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये सामील झाल्यानंतर एक प्रकारचं एक वेगळं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आलेला भाविक या ठिकाणून जायला त्याच्या जड अंतकरणातून जड पावलांनी बाहेर पडतोय. कारण तेवढा अंतर्मुख होऊन या ठिकाणच्या वातावरणामध्ये ते मशगूल होतो, विलीन होतो. त्याचं एकमेव कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि या ठाणे शहराचे सुपुत्र एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर भक्ती आणि त्यांचं जे काम आहे समाजामधलं, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावरती निश्चित प्रकारे अशा प्रकारचा कार्यक्रम जो शहरामध्ये सालाबाद प्रमाणे होतोय याचं वेगळं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. धर्मवीर श्री आनंदी प्रतिष्ठान आयोजित अंबे मातेचा चैत्र नवरात्रोत्सव सातत्याने हा 9वं वर्ष आहे. मोठे धार्मिक वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये हा अंबे मातेचा अखंड जागर
या संत तुकाराम मैदानामध्ये होत असतो. गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेबांनी सर्वप्रथम इथे चैत्र नवरात्र सुरू केला होता. सातत्याने 14 वर्ष हा चालू होता, परंतु काही कारणास्तव याच्यामध्ये खंड पडला. मग पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी हे 9 वर्षापासून आतापर्यंत हा उत्सव चालू आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मनोभावे लोक 108 पदवीसाठी आपण बघत आहात. खूप रांग लागते. जगाचा मालक अर्थात प्रभू रामचंद्र यांचा सुद्धा 2 दिवसावरती हा जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर हा सण या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होतोय. आज देवीच्या दर्शनासाठी तमाम आम्ही सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकार आज या ठिकाणी दर्शनासाठी आलोय आणि विशेषतः महाराष्ट्रातील मधल्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी जे नातं जुळलेलं आहे. आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण आषाढी यात्रेला जे लाखो भाविक जातात पंढरपूरमध्ये 3-3 दिवस अगोदर आदरणीय शिंदे साहेब यांनी येऊन वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. आज कार्तिक वारी असेल, कार्तिक वारीमध्ये सुद्धा आळंदीमध्ये येऊन आज शिंदे साहेबांनी पूर्ण वारकरी संप्रदायाकडे लक्ष दिलेले आहे. अनेक वारकरी दिंड्यांना फार मोठ्या भरघोस अशी मदत केलेली आहे. मधल्या काळामध्ये भंडारा डोंगरावरती सुद्धा जसं प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय, त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाचं आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भंडारा डोंगरावरती श्री संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर होतंय त्या मंदिराला सुद्धा फार मोठं योगदान आदरणीय शिंदे साहेब यांचं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.